आज मी काजूची भाजी बनवते। तर काजूची भाजी बनवण्यासाठी बघा या ठिकाणी मी मगज बी ना 10 मिनिट पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं। थोडेसे काजू घेतले, अद्रक, लसूण, टोमॅटो, कांदा हे सर्व बारीक करून घेतलं आणि यानंतर बघा एका कढईमध्ये ना तेल टाकून घेतलं आणि हे ना सगळं एकदम हलकंसं भाजून घ्यायचं। पहिले थोडंसं काजू भाजून घेतले, एकदम हलकेसे, जास्त भाजायचे नाही कारण त्यामधलं ऑइल कमी होतं, त्यामुळे अगदी हलकंसं काजू भाजून घेतले। त्यानंतर कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण हे सर्व आहे ना मी भाजून घेतलं आणि यानंतर आहे ना सगळं भाजून झाल्यावरती शेवटी मगज बी टाकून घेतलं, कारण मगज बी ना जास्त भाजून नाही घ्यायचं कारण त्यामधलं ना ऑइल कमी होतं। तर सर्वात शेवटी मी ना मगज बी त्यामध्ये टाकलं आणि अगदी हलकंसं आहे ना भाजून घेतलं ते आणि थंड होऊन दिलं आणि थंड होऊन दिल्याच्या नंतर आहे ना मिक्सरला आहे ना बारीक वाटून घेतलं। तर काजूची भाजी बनवायची म्हटल्यावर या ठिकाणी बघा मी एका काजूचे 2 असे भाग करून घेतले आणि त्याचबरोबर आपल्याला जो मसाला लागणार आहे घरगुती मसाला, लाल तिखट, मीठ, हळद, धना पावडर सगळं घेतलं आणि मसाला तोपर्यंत वाटून झाला। मग कढईमध्ये तेल टाकलं, परतून घ्यायला सुरुवात केली, हळद टाकली, धना पावडर, लाल तिखट, घरगुती मसाला, काश्मीरी मिरची पावडर सगळं टाकलं त्या मसाल्यामध्ये आणि आता चांगल्या प्रकारे एकदम सर्व व्यवस्थित परतून घेऊ आपण। आणि परतून घेतल्यानंतर आहे ना मग असं तेल सुटेपर्यंत असं कलर त्याला आहे ना असा ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्यायचं। मग मिक्सरच्या भांड्याला थोडासा मसाला राहिला होता तो सुद्धा आपण धुवून घेतला आणि त्यामध्ये टाकलं आणि छान अशी त्याला उकळी काढून घेतली आणि शेवटी काय केलं, 1 चमचा तूप टाकलं। जर आता माझ्याकडे बटर नव्हतं म्हणून मी तूप टाकलं, तर तुम्हाला बटर आवडत असेल तर तुम्ही बटर टाका आणि गॅस बंद केला। यानंतर आहे ना काजू टाकून घेतले। तर अशी छान आपली भाजी या ठिकाणी तयार झाली। तुम्हाला जर ही भाजी आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करा। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। धन्यवाद।